श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्री गुरुभ्यो नमः. श्री परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानंदतीर्थभगवत्पादाचार्य गुरुभ्यो नमः. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम. श्रोते हो, नमस्कार. आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित डॉक्टर व्यासनकेरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्ण प्रज्ञादर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 67व्या भागात भेटत आहोत. आजचा मुद्दा आहे श्री मध्वांचे प्रवचन वैभव. विष्णू मंगलच्या अगदी जवळपास असणारे एक कुडील नामक क्षेत्र. तेथील जनतेस श्री मध्वांच्या चातुर्मासातील वैभव पाहून आपणासही श्री मध्वांकडून उपदेश मिळविण्याचे भाग्य लाभावे अशी भावना तीव्र होऊ लागली. त्यांची प्रार्थना मान्य करून श्री मध्व तेथे जाऊन श्री ब्रह्मसूत्र भाष्यावरील प्रवचनांच्या कार्यात रुजू झाले. त्यावेळी श्री त्रिविक्रम पंडितही तेथे उपस्थित झाले. आता ते आचार्यांचे प्रवचन श्रवण करणाऱ्या परमप्रमुख श्रोत्यांच्या पंक्तीत सामील झाले होते. या टप्प्यात काही ठराविक विषयासंदर्भात आपले संशय, वाद, कथांच्या अन्वयाने निरसन करून घेण्याचा त्यांचा प्रमुख उद्देश होता. याच कारणासाठी भाष्य प्रवचनाचे आकलन करून घेण्याच्या हेतूने त्यांची तेथे उपस्थिती असे. आचार्यांच्या प्रवचनाचा वेग ओघवता होता. शिबिरातील सैन्य ज्या शिस्तीत बाहेर पडतात अशा शिस्तबद्ध पद्धतीने त्यांच्या मुखातून वाणी उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होती. वेग अतिही नाही किंवा मंदही नाही, खंडितही नाही. ओघ अखंड शिस्तबद्ध. त्यांचे प्रवचन अत्यंत आदर्शवत असे. रामायणाच्या जाणकारांना श्रीरामाकडून प्रशंसिली गेलेली हनुमंताच्या वाणीचे स्मरण पुन्हा पुन्हा करून देणारी ती त्यांची प्रवचन शैली होती. त्यांचे प्रवचन चतुरंग सेनेप्रमाणेच होते. ब्रह्मसूत्र रूपी रथ, युक्तिमालिका सैनिक, वेदरूपी गज, स्मृतिरूपी अश्व आणि श्री मध्वांचा ध्वनी म्हणजे साक्षात मेघगर्जनाच. श्रीहरीस प्रिय अशी विश्वप्रकाशक क्षीरसागरोद्भव श्री महालक्ष्मी सम भासणाऱ्या त्यांच्या प्रवचनधारेचा ओघ पुढे प्रवाहित होत होता. श्रीहरीच्या पदकमलाच्या आश्रयाने असणाऱ्या श्री ब्रह्मदेवाकडून सुपूजित असणारे आणि रुद्रदेवाकडून असणाऱ्या शिरोभागी धारण झालेल्या गंगौघाप्रमाणेच त्यांचा वाक्प्रवाहही लोकमंगलदायक होता. आता या पुढील भाग हा श्री मध्वांच्या प्रवचन वैभवाचा परिचय होय. ते सांगत, केवळ मात्र नारायण परमदैवत होय. सर्वोत्तम तोच अनंतानंत कल्याण गुण परिपूर्ण होय. याच कारणास्तव तो ब्रह्म म्हणूनही संबोधित होतो. तोच सकल वेद प्रतिपाद्य होय. तोच जगताच्या सृष्टी, स्थिती, लय, नियमन, ज्ञान, अज्ञान, बंध आणि मोक्षादींसाठी मुख्य कारण होय.
तो सर्वज्ञ, सर्वशक्त, सर्वव्याप्त आणि सर्व स्वतंत्र होय. वेदाप्रमाणेच महाभारत, रामायणादी सकल शास्त्र श्रीहरीचेच सर्वोत्तमत्व प्रतिपादन करतात. शास्त्रातील शब्दांप्रमाणे या लोकातील शब्दही त्याचाच महिमा गातात. एवढेच नव्हे तर त्याचा महिमा न गाणारे शब्दच या विश्वात नाहीत. सकल वर्णात्मक शब्दही म्हणजे सकल वर्णात्मक शब्दांप्रमाणे वाद्यांचा नाद, समुद्रघोष, पक्ष्यांचे गुंजारव आदी सकल ध्वन्यात्मक स्वरनादही श्रीहरी महिमा गातात. म्हणूनच श्रीहरी महिमा अत्यंत अगाध होय. त्याची पत्नी श्री महालक्ष्मी गगन, जड प्रकृती आदी सर्वांना अभिमानी. देशतः कालतः ती हरी समान आहे, परंतु गुणांचा विचार करताना श्रीहरीपेक्षा अनंत पटीने महालक्ष्मी निम्न स्तरावर आहे. ब्रह्म, वायू आदी अनंत ऋजुगण आहेत. गरुड, शेषादी अनंतानंत इतर जीव श्री भगवंताचे, श्रीहरीचे दासानुदास आहेत, म्हणजेच सेवक आहेत. केवळ श्रीहरी मात्र निरंतर म्हणजे अनादीपासून अनंत कालापर्यंत ईश होय. तोच या ब्रह्मांडाचा सर्वस्वामी. त्याच्या व्यतिरिक्त अन्य सारे अस्वतंत्र. श्री महालक्ष्मी देखील अस्वतंत्र, कारण ती भगवंताचे अधीन आहे. श्रीहरी अधीन होय. त्याच्याच स्वाधीन इतर देवतांची स्तुती करणारी वेदादी शास्त्रातील वाक्ये मूलतः त्या त्या देवतांतर्गत श्रीहरीचीच स्तुती स्तोत्रे गातात. त्या सर्वांमध्ये राहून त्या सर्वांकडून उचित कार्ये करून घेणाराही स्वतः तोच श्रीहरी होय. सर्व देवदेवतांना विशिष्ट म्हणून कक्षा तारतम्य आहे. देवता आणि गुरुजनातील तारतम्य जाणून घेणे तारक ठरते. तसेच त्याबद्दलचे अज्ञान किंवा चुकीचे ज्ञान मारक ठरते. समस्त देवता गुरुजनास भगवंताच्या परिवारात समाविष्ट करून त्यांची तारतम्य क्रमानुसार आराधना करणे ही मुक्तीसाठीची साधना होय. काही लोकांच्या मते जगत मिथ्या आहे आणि काहींच्या मते जगन्नाथच मिथ्या आहे. आणखीन काही लोकांच्या मते हे दोन्हीही मिथ्याच, म्हणजे जगही मिथ्या आणि जगन्नाथही मिथ्या. परंतु सत्य हे आहे की जगत हे सत्य आहे. जगन्नाथ या जगताचा नियामक आहे. काहींच्या मते भगवंत निराकार आहे, काहींच्या मते तो साकार आहे. श्रीहरीला प्राकृत आकार नाही, म्हणूनच केवळ तो निराकार ठरतो. परंतु तरीही तो ज्ञानरूप आहे, आनंदरूप आहे. या दृष्टीने तो साकार आहे. काहींच्या मते ब्रह्म सगुण आणि काहींच्या मते ब्रह्म निर्गुण. भगवंतामध्ये ज्ञानानंदादी अनंतानंत कल्याण गुण परिपूर्णतः आहेत, म्हणून तो सगुण. परंतु त्याच्यात सत्व रज तमोगुण नाहीत, म्हणून भगवंत प्राकृत म्हणजेच गुणरहित होय. ही खरी वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्ष तसेच आगम ही दोन्ही स्वतंत्रपणे प्रमाण आहेत. परंतु प्रत्यक्षाची व्याप्ती म्हणजे भौतिक ज्ञान सीमित असते आणि आगमादींची व्याप्ती म्हणजेच वेदादी शास्त्रांची व्याप्ती अतींद्रिय प्रपंचापुरते सीमित राहते. म्हणजे
ते दोन्हीही आपापल्या क्षेत्राशी संबंधित असून उत्तम प्रमाण म्हणजे सोर्स ऑफ व्हॅलिड नॉलेज ठरतात. परंतु यामध्ये परस्पर विरोधी परिस्थिती उद्भविल्यास ते उपजीव्य अँड इंडिपेंडंट ऑथॉरिटी आणि उपजीवक डिपेंडंट ऑथॉरिटी ठरतात. या पार्श्वभूमीवर त्यांचा अन्वयार्थ लावला पाहिजे. ऐंद्रियक विषयांमध्ये म्हणजे मॅटर्स रिलेटिंग सेन्सेस प्रत्यक्ष उपजीव्य ठरतो अँड इंडिपेंडंट ऑथॉरिटी, तर अतींद्रिय विषयात एक्स्ट्रा सेन्सरी मॅटर्स आगम हेच उपजीव्य म्हणजे इंडिपेंडंट ऑथॉरिटी ठरतात. उपजीव्याला उपजीवक विरोधी होता कामा नये हा शास्त्रविधी आहे. आगम दोन प्रकारचे, पौरुषेय आणि अपौरुषेय. पुरुषाकडून रचले गेलेले आगम ते पौरुषेय आगम आणि जे आगम पुरुष रचित नाहीत ते अपौरुषेय. वेद हे अपौरुषेय होत आणि महाभारत रामायण आदी पौरुषेय आगम. महाभारत पौरुषेय असतानाही वेदादी अपौरुषेय आगमापेक्षाही श्रेष्ठ आहे. वेद प्रतिपाद्य भगवंत रचित ती एक वैशिष्ट्यपूर्ण कृती असणे हेच याचे कारण होय. महाभारतातही भगवद्गीता आणि विष्णू सहस्रनामादींचा भाग अत्यंत श्रेष्ठ होय. त्यातील भगवद्गीता म्हणजे भगवंताचा उपदेश असून विष्णू सहस्रनाम हे भगवंताचे अपूर्व असे स्तोत्र आहे. आगमांमध्ये परस्परात कुठेच विरोध नाही. तात्पर्य निर्णयाच्या अनुषंगाने उपक्रम उपसंहाराचा अन्वयार्थ लावून पाहणे अगत्याचे ठरते. समाधी, दर्शन आणि गुह्य या भाषात्रयींच्या एकत्रितपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना समजून घेतल्यास या सर्वांमध्ये एकसूत्रता आढळेल हे निश्चित. ते सारे एकसुराने श्रीहरीचेच सर्वोत्तमत्व गातात. ज्याप्रमाणे आगमामध्ये कुठेही विरोध आढळून येत नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या आणि ऋषीमुनी आदी ज्ञानीजनांच्या मतातही कुठेही विरोध आढळत नाही. शास्त्रांच्या पार्श्वभूमीवर अध्ययन केल्यास सकल ज्ञानीजनांचे मूलभूत दर्शन म्हणजे मते ही एकसारखेच आढळतात. शास्त्रविहित नित्य कर्मानुष्ठानाप्रमाणेच सत्य धर्मादींचे अनुष्ठान हे मुक्ती मार्गावरून नेतात. योग्यरित्या प्रयत्न केल्यास श्रीहरी अनुग्रहाची प्राप्ती निश्चित. योग्यरित्या प्रयत्न केल्यास श्रीहरी अनुग्रहाची प्राप्ती निश्चित. अशा सर्वोत्तमाची आराधना हीच सकल साधकांचे ध्येय असते. प्रत्यक्ष मात्र चार्वक मतात मान्य आहे. बौद्ध आणि जैन वेद मानत नाहीत. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक मतात वेद मान्य आहेत, पण त्यांच्यासाठी वेद परमप्रमाण नाहीत. न्याय वैशेषिकांना युक्ती परमप्रमाण ठरते, परंतु युक्ती ही कधीही स्वतंत्ररित्या प्रमाण म्हणून सिद्ध होत नाही. ऐंद्रियक विषयांच्या बाबतीत प्रत्यक्ष, अतींद्रिय विषयांच्या बाबतीत आगमांचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर उरत नाही. म्हणजे त्याच्या नावातच व्यक्त झाल्याप्रमाणे ते अनुमान, इतर प्रमाणांवर अवलंबित असणारे प्रमाण
केवळ युक्तिवाद सांगणाऱ्या वादात म्हणजेच केवळ अनुमानावर आधारित युक्तिवादात आपणास असा निष्कर्ष अंती हाती लागेल की जर भोपळा आंब्यापेक्षा मोठा आहे तर भोपळ्याची वेल आंब्याच्या झाडापेक्षा मोठी असावी. युक्तिवादानुसार बैल आणि अन्य प्राण्यांप्रमाणे मनुष्यालाही शिंगे असावी होती, कारण मनुष्यही एक प्राणीच आहे. आणखीन काही जण आगमास मान्यता देऊन प्रत्यक्षास गौण मानतात. आणखीन काही जण प्रत्यक्ष मान्य करून आगमास गौण मानतात. म्हणजेच या दोन्हीसही प्रमाण म्हणून मान्यता मिळूनही त्यांच्या इतिमितीची जाणीव नसते असेच म्हणावे लागेल. पूर्वमीमांसाकार वेदांचे परमप्रामाण्य मानतात, तरीही ते देवांनाच न मानणारे नास्तिक असतात. मायावादी आणि विशिष्टाद्वैतवादीवाले वेद मान्य करतात. पुन्हा एकदा सांगते, मायावादी आणि विशिष्टाद्वैतवाले वेद मान्य करतात, परंतु त्याच्या केवळ उपनिषदाचा भाग ज्ञानकांड रूपाने स्वीकारतात आणि अन्य भाग कर्मकांड म्हणून गौण ठरवितात. या कुणालाही ब्रह्मसूत्रांच्या परमप्रामाण्यासंबंधी कल्पनाच नाही. वेदादी सारे शास्त्र प्रमाणरूप असून त्यामध्ये निर्णायक ठरणारे ते ब्रह्मसूत्र परमप्रामाण्य होय. हा खरा व्यास सिद्धांत आहे. जीवस्वरूपासंबंधित सुद्धा अन्य दार्शनिकांचा विचार ग्राह्य नाही. काही दर्शनांमध्ये सर्व काही शून्यवत म्हणजे माया, आणि अन्य काही दर्शनांच्या मते चेतन मात्र सत्य आणि जड मिथ्या आहे. आणखीन काही दर्शनांच्या मते केवळ जड मात्र सत्य आणि चेतन मिथ्या. काही दर्शन केवळ परमात्म्यास मान्य करतात आणि अन्य सारे त्याच्यापासून अभिन्न आहेत असे मानतात. काही जण आत्म्यास अणु समजतात, तर आणखीन काही जण परमात्म्यास व्याप्त समजतात. तर आणखीन काही जणांच्या मते परमात्म्याचे देहातील परिमाण देहानुसार बदलत असते असे मानतात. वास्तविक खरा सिद्धांत असे सांगतो की जीवात्मा हे अणुरूप असतात, परंतु त्याच्यापेक्षा भिन्न स्वरूपाने असणारा परमात्मा आणि महालक्ष्मी देवी मात्र सर्वत्र व्याप्त म्हणजेच आंतरबाह्य व्याप्त आहेत. काही जण प्रकृती कारणत्वादी आणि काही कर्मकारणत्वादी आहेत. आणखीन काही जण काळ, गुण आणि अन्य घटकास प्रकृतीचे कारण मानतात. प्रकृती आणि अन्य कारणे ही जड स्वरूप असल्यामुळे त्यांना ज्ञान किंवा तत्सम अन्य इच्छादी गुण नसतात. ज्ञान इच्छादी रहित वस्तू कर्तृ असणे अशक्य आहे. काही जणांच्या मते जगनिर्माता शिवादी देवता आहेत, परंतु शिवादी देवतात अज्ञानादी दोष असल्याचे शास्त्रातील अनेक प्रसंगी वर्णने आढळतात. त्यामुळे ते कोणीही निर्दोष नव्हेत, सर्वज्ञही नव्हेत, गुणपूर्णही नव्हेत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या साऱ्या देवता अस्वतंत्र होत. या सर्व कारणांमुळे ते जगतसृष्ट्यादी कार्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरत नाहीत.
सकल दोष दूर आणि अनंत गुण परिपूर्ण असा श्रीहरी हाच सृष्ट्यादी सकल कार्यांसाठी कारणीभूत असल्याचे प्रतिपादन सकल शास्त्रांच्या गाभ्यात आहे. मुक्ती मार्गातील साधना ज्ञानकर्मादींच्या स्थानाबाबतही विविध दर्शनांचा अभिप्राय भिन्न भिन्न आहे. म्हणजे मुक्ती मार्गातील साधना कशी असावी या संबंधीची मते देखील भिन्न भिन्न आहेत. त्यांचे अभिप्राय भिन्न भिन्न आहेत. काही दर्शनांमध्ये केवळ कर्मास मोक्षाचे साधन मानले गेले आहे, तर अन्य दर्शनांमध्ये ज्ञान हे मोक्षाचे साधन आहे. काहींच्या मते ज्ञान कर्म ही दोन्ही एकत्रितपणे मोक्षाचे साधन आहे. काही जण कर्मत्याग सांगतात, काही जण ज्ञानत्यागवाद सांगतात. परंतु कर्मपालन हे ज्ञान साधन आणि ज्ञान हे मोक्ष साधन होय. पुन्हा एकदा वाचते. कर्मपालन हे ज्ञान साधन म्हणजे ज्ञानप्राप्तीचे साधन होय आणि ज्ञान हे मोक्ष साधन होय. ज्ञान प्राप्त झाल्यावर केले जाणारे कर्म हे मुक्तीमधील आनंदातिशयाचे कारण आहे, हा खरा सिद्धांत आहे. मुक्तीच्या व्याख्या देखील भिन्न भिन्न दर्शनांमध्ये भिन्न भिन्न कल्पनाद्वारा दिल्या गेल्या आहेत. त्यातही एकवाक्यता नाही. काहींच्या मते दुःखाचा अभाव म्हणजे मोक्ष, अन्य काहींच्या मते सुख दुःख दोन्हींचा अभाव म्हणजे मोक्ष, आणि काहींच्या मते शून्य भाव हाच मोक्ष, अन्य काहींना आनंद साम्य हीच मुक्ती, आणखीन काहींसाठी सतत ऊर्ध्वगमन करीत राहणे हीच मुक्ती. वास्तविक पाहता मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे त्यांच्या त्यांच्या स्वरूपोचित आनंद भगवद अनुग्रहाने पूर्णतः अभिव्यक्त होणे होय. तेथेही तारतम्य आहेच, ही खरी मुक्ती होय. भक्ती हे मुक्तीचे साधन आहे. भक्ती म्हणजे काय तर महात्म्य ज्ञानपूर्वक केलेली भगवत प्रीती ही खरी भक्ती होय. शास्त्राध्ययनाने ब्रह्मज्ञान प्राप्ती होते. काम्य फलांची अपेक्षा न धरता भगवत प्रीतीसाठी भक्तिभावाने विहित कर्मानुष्ठान करणे, कर्म आचरणे हेच ब्रह्मज्ञान प्राप्तीचे प्रमुख साधन होय. भक्तीने प्रसन्न होणारा भगवंत आनंदित होऊन मुक्ती प्रदान करून अनुग्रहित करतो. एकादशी आदी व्रत भगवद आराधनेसाठी अत्यंत विहित असणारे साधन आहे. द्वेषादी ही मुक्तीची कधीही साधने होऊ शकत नाहीत. श्रीमध्वांची प्रवचन मालिका, त्यातील प्रत्येक शब्द प्रत्येक पद त्रिविक्रम पंडितांनी श्रद्धापूर्वक ऐकली. इतर जनांनाही त्या श्रवणाने त्यात तात्विक प्रकाश दिसल्यामुळे अत्यंत आनंद झाला. यापुढील मुद्दा आहे त्रिविक्रम वामन झाले. हा मुद्दा आपण आपल्या पुढील भागात पाहूया. आता आपण येथेच थांबत आहोत. ग्रंथाचा उर्वरित भाग क्रमशः पुढे पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्रीमध्वांतर्गत वेदव्यासात्मक श्रीकृष्णार्पणमस्तु.